झाला का ग माझा डब्बा? दे मग, मला जायचं ऑफिसला. चल, उशीर होते बरं का. अगं हो 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 दे दिन डबा. डबा तयार आहे ना, पूर्ण तयार केलेला आहे मी. कितीच गडबड असते का? उठली की नुसतं ब्रश केलं की चहा घेतला की आंघोळ केली की लगेच ऑफिसला निघते बाई तुझं. सारखी गडबड सारखी गडबड काय बाई खरं. अगं हो ना, आता काय करणार ना, आपण जावं तर लागणारच ना ऑफिसला. हा माय, आता तुला नोकरी लागली तीच लई मोठी गोष्ट आहे. लोकायला आता ते पण नाही, चांगल्या चांगल्या पोराला नाही बाई शिकलेल्या नोकऱ्या. मग आणि तुला लागली बाई नोकरी, लई मोठी गोष्ट आहे माई. जाय पण का हो बाई, लयच दैन माय, किती दैन पाय बरं. मग नाही तर काय. अगं आई, दैन झाली की चैन होती आपोआपच, तसं म्हणते नाही मी मग. हा बाय हाव, लय शहाणी झाली लेक, लय शहाणी झाली. बरं घे डबा जाय मग, आता उशीर होत आहे तर काय. जाय मग. हो हो जाते. सखू, ए सखू. काय हो पिंट्याचे बाबा, कोण ओढू राहिले? आव म्हणलं इकडे बाहेरी काम येतो याशी. बर आले आले. काय म्हणतो बोला. ये ना बैस इकडे दर्शिक बैस, काम येतो याशी. काय बाय बोला ना. अहो मी काय म्हणतो तो, दिंडीत जाव म्हणतो तो पायी पायी. असं का हो, आषाढी एकादशीच्या दिंडीत का? हा. काय म्हणती सांग आता, काय म्हणते तू, जाऊ का कसं? आता तुमच्या मनात आलं दिंडीत जायचं तर मग आता मी कशाला नाही म्हणू. आता देवाच्या कार्यात मी कशाला बरं हे काही करू, विघ्न डालू तुमच्या. तुमची इच्छा असेल तर जाऊ शकता तुम्ही, पण जमन का तुम्हाला पायी पायी जाणं? हो जमन ना, काहून नाही जमणार. आजच्या 15 दिवसाला आहे आषाढी एकादशी. आज पण एकादशी ना, तर मग आजच्या 15 दिवसाला येईल ती बरोबर एकादशी. तर 15 दिवस मग तुम्ही बाहेरच राहणार का? पण जायचं कधी ते आपल्या गावातले काही माणसं चालले पाय. अच्छा गावातले माणसं आहे बाई. ठीक आहे, कोण कोणी काय माहिती. बरंच लोकांनी विचार केला हो वारीला जायचा. चांगलं आहे पण चांगला विचार आहे. कसं आता देव करणं लोक विसरले पा. जेव्हा अडचण आली तेव्हा देवाच ध्यान येते लोकायला. तर वारी करणं हे पहिले आपले म्हातारे होते ते लय जायचे बाबा वारीला. आता बंदच झालं लोकांच्या वारीला जाणं, आपल्या वयाचे लोकांचे. पण आता डबल चालू झालं पा. मस्त जा बरं, जायचं जा तुम्ही, मी काही नाही म्हणत नाही तुम्हाला. मग तू पण चाल ना मग, आपण जाऊन दोघं पण. हो दोघं जायला कसं जाऊन, घरी लेकरं बाळ शेती कोण पाहिजे आपली. लेकर आहे ना 2, दोघं बहीण भाऊ आहे घरी, करते ना खा जाईन. शेतीची भानगडी ती ना. आम्ही काय करतो बाया आषाढी एकादशीलाच डायरेक्ट येऊ दर्शनाला. डायरेक्ट येऊ, असं वारीला काही येत नाही आम्ही, पण डायरेक्ट येऊ आम्ही एकादशीच्या दिवशी पोहोचू पंढरपूरमध्ये. बरं असं म्हणते का? ठीक आहे मग मी जातो मग एकटा वारीला. हो जा तुम्ही जा. पहा मग गावात कोण कोण जातं कोण कोण नाही, गावातलं आसपासच्या गावातले काही लोक असतील ना. मग हो आसपासचे बी लोक असतील तर ठीक आहे. काय म्हणता मग माऊली? काही नाही बुवा, म्हणतो तो चल म्हणून वारीला आमच्यासोबत. बापरे, वारीला पायी पायी? काय राव मग वय का सोय वारीलेच? काऊन रे बुवा वय का सोय म्हणजे काय? तो म्हणजे म्हणलं काय म्हाताऱ्यानं जाऊ का वारीला, आणि तरुणपणात काय काहीच करू नये का देवाचं? तसं नाही, म्हातारपणी पण जाऊ आणि तो वयात बी जाऊ बाबा वारीला. नाही ना हो माऊली, तुमच्यासारख्याचं काम आहे ते वारीला जाणं हे. आता आम्ही म्हातारे झाल्यावर आम्ही जाऊ. हा म्हणजे तरुणपणात सगळे पाप करायचे, म्हातारपणी पाप फेडायला वारीला जायचं. म्हणजे ते झालं ना तर म्हण कोणती, करून करून भागलो आणि देवपूजेला लागलो. तसं गमत आता आजकालच्या तरुण पोरायची काय खरंच. अरे चाल ना, चल वारीला. तसं पण आता पेरण्या बिरण्या सगळे काम आटपलेत, काहीतरी राहिलं. अच्छा ठीक आहे मग सांगतो मी आईला विचारून. हो विचारतो आईला, विचार आणि सांग मग. बर काय हो काय चालली हा? काय नाही काका, असं गप्पा करतो बरं आलो. एक माऊली म्हणत होते की वारीला चाल म्हणून. चालता का तुम्ही पण वारीला? हा चालतो ना. कधी निघायचंय सांगा फक्त. आता वेळेवरच निघावं लागेल ना, उद्या परवाच निघावं लागेल. कसं पोहोचलं पाहिजे ना वेळेवर तिथं. एकादशीच्या दिवशी तिथं पोहोचलं पाहिजे आपण. मग हो बरोबर आहे. तर मग तुम्ही तयारी घ्यायला? हो मी तयारी भाऊ, तयारी मी. ठीक आहे तर चालतं मग. अजून कोण कोण येणार आहे काय माहिती. विचारलं असं ना तुम्ही गावात सगळ्याला तर नाही विचारलं भाऊ. सकाराम मला विचारलं होतं म्हणे हो बायकोला विचारतो म्हणे एकदा, आणि मी होय म्हणे माझं फक्त एकदा बायकोशी डिस्कस करतो एवढं बोलत होतो. आणि हा एक तयार झाला आणि तुम्ही एक. ठीक आहे मग विचारू आपण, कोणी भेटलं तर विचारून घेऊ कोण येणार आहे कोण नाही वारीला. कसं मग वेळेवर जमा व्हायला तारीख टाईम सगळं ठरवून ठेवावं लागेल ना. असं वेळेवर मग निघायचं पटकन दिशी ना.
नाही तर हे आला चेन याला यायचं होतं, याला म्हणलं नाही, याला म्हणलं आणि मला नाही म्हणलं, रुसार अशा नको बघ गावामध्ये कसं. हो नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. काय हो, काय गप्पा रंगल्या गाड्या इथं लस मैफिल सजली. या या या, हे पण आले, हे पण आले. काय गप्पा नाही रंगल्या भाऊ, डिस्कशन चाललं होतं की वारीला कोणाला यायचं काय असं. अच्छा अच्छा अच्छा, वारीला जायचं हे होय, बरं बरं. तुम्ही येणार आहे का वारीला? येऊ ना येऊ, मला कोणी विचारलंच नाही अजून, मला माहीतच नाही वारी निघणार आहे म्हणून गावातून. हो आता तेच डिस्कशन चाललंय, आता माऊली म्हणत होते, तर म्हटलं एकदा विचारा तुम्हाला बी, तुम्ही आले तर विचारा म्हटलं तुम्हाला. हळूहळू हळूहळू आता सगळ्याला विचारायचं आहे, तर मग उद्या परवा निघू म्हटलं वारीला. अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी आहे मग वारीला, मी आहे. पहा मग माऊली, हे तयार झाले, आपण तर 4 जण झाले. आणि करे राकेश तो बाप येईन का, आणि तू बी येशील का, दोघं सांगा तुम्ही. ते जर येत असले तर मग मला काही यायला हरकत नाही, पण एकदा विचारतो मी माझ्या आईला बाबाला विचारतो ना. ठीक आहे मग त्या बाबाला विचार, आईला विचार. आणि माऊली म्हणले ना की येणारे म्हणून बसा सकाराम भाऊ, तर मग तो नंबर लागतो की नाही काय माहिती पप्पा कसं. हा मग मी तेच म्हणत होतो, मग नंबर लागतो की नाही. ठीक आहे, मी एकदा पाहतो काय तर काय नाही. आता झालं, जाय तू घरी मग विचार. ठीक आहे माऊली, मी विचारतो मग, तसं मग बाप तर येईनच, पण मग मी विचारतो कसं, कोणी तरुण पोरगा बी पाहिजे की नाही तुमच्यासोबत, नाही का मदत करायला तुम्हाला, कसं म्हातारं कोतारे तुम्ही सगळे पडलं झडलं उचलायला पाहिजे कोणी. खरे तो बी खरे, विचार काय बापाला महिला विचार. कशाची देऊ का घरातले दोघं दोघं, एक जण घरी लागन म्हणून सुखबाई म्हणून लागन घरी, एक जण दोघं काय चालले तुम्ही, नाही तर काय. हा हो, नाही तर काय. आई बाबा मी आलो. हा राकेश तू अरे बाप रे बाप, ये 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 बस, ये राकेश ये. काय रे भाऊ, फोन नाही काही नाही, अचानकच कसं काय आला तू? कळू बाबा, मी आलो तर खुश नाही झाले का तुम्ही? खुशी नाही झाली तुम्हाला? नाही नाही, खुशी तर नाही झाली मला, पण मी शॉक जास्त झालो की तू अचानक आला आणि त्या आईनं तुला येऊ बरं दिलं आमच्याकडं. हा भाऊ, तो आईनं कसं काय येऊ द्या तुला इकडं? आम्ही तर लहानपणापासून म्हणतो इकडं इकडे दे इकडे दे, इतकं इतकं भांडलो तुझ्या आईसोबत, कोर्टापर्यंत गेलो, पण तुला तर काही आम्हाला दिलं नाही, मग आता कसं काय आला तू? नाही नाही, तसं काही नाही, तसं काही नाही सको आई, मी आईच्या परमिशन घेऊनच आलो मी, तसं एक असा काही माघारी आलो नाही. आईला म्हणलं चाललो म्हणलं मी माझ्या बाबाकडं, आणि सको आईकडे चाललो म्हणलं मी, तर मग आई म्हणली ठीक आहे जा, 2 दिवस राहा आणि परत ये असं म्हणली. पण मी 2 दिवस राहण्याच्या इराद्यानं आलोच नाही, मी पक्का राहण्याच्या इराद्यानं आलेलं आहे. असं का असं का, ठीक आहे ठीक आहे, आमचं काही हे नाही राहायचं, तुला राहतो इथं, पण कसं तू आई आम्हाला भांडली नाही पाहिजे परत, बाकी काही नाही बा, तसं पण तो राहायचे. नाही मी आई काही भांडत नाही, मी मायाला सांगूनच आलेलं आहे. बाबा काय राकेश, बोल ना बोल. वारी जाणार म्हणते गावातली, ते गावातली एक माऊली भेटली ती बाबा मला आत्ता येता येता. हा हो जाणार आहे. तर मग तुम्ही पण जाणार म्हणते वारीत, तर मला विचारत होते ते की येणार का म्हणून बा तू, असं काय तुला पण विचारत होते का? तर मग मी म्हटलं की विचारतो मी आई बाबाला, आता मी आता येतच होतो रस्त्यानं, ते मलाच भेटले, तर ठीक आहे म्हटलं, त्यांनी मला काही ओळखलं नाही, पण मग असंच त्याला वाटलं गावातलंच असं कोणतरी माणूस, असंच बोल लागले ते गावातलं कोणतरी म्हणून, तर म्हणलं ठीक आहे विचारतो म्हटलं घरी आई बाबाला, तर म्हणलं सांगतो. असं का, हा हो मी चाललो मी वारीला. पाय सखू, मी नुसतं नाव काढलं वारीचं, तर पाय दिंडीत जायचं नाव काढलं नुसतं पायी पाय, मग पोरग आलं लग घरी पाय. हो खरंच देवाचीच कृपा, खरंच देवाची कृपा आहे की तुम्ही फक्त नाव काढलं आणि पोरग आलं तुमचं घरी. खरंच. सखू याला काही खायला प्यायला दे ना, लांबून आलं लेकरू. हवं ते बोलायच्या नावावर विसरूनच गेले. काय खाणार बा तू राकेश बाळा, काय खाणार तू? काही पण द्या, काही द्या, जे असेल ते द्या, तसं काही नाही, मला भूक पण लागली, या घेऊन. ठीक आहे आणि या जा नको म्हणू बाबा, आई ना मी तोही मग, आई सको आई नको म्हणून जाऊ, नुसतं आईच म्हण जाय बाप्पा, आईच म्हण जाय नुसतं. ठीक आहे आई, ठीक आहे, आणा मला काहीतरी खायला. ठीक आहे आता आणते. हे बघा मित्रांनो, तुम्ही म्हणसाल आता हा कोण नवीन मुलगा, सखूबाईला तर एक मुलगा मुलगीच आहे, आणि हा कोण तिसरा, तर हा तिसरा जो आहे राकेश, हा माझ्या सवतीचा मुलगा आहे, म्हणजे मला एक सवत होती मोठी, म्हणजे सखारामरावांची मोठी बायको, तर तिचा हा मुलगा आहे, आणि हे दोघं जण तिकडे तिच्या माहेरी राहतात, तिच्या गावाकडे राहतात, त्यांचा डिवोर्स झालेला आहे सखारामरावांचा, आणि त्या बाईचा डिवोर्स झालेला आहे, तर मग तिला हा मुलगा आहे, तर तो आता घरी आलाय आमच्या, तर बघूया आता पुढे काय काय होतं काय काय राहतो. हा कशासाठी आला
काय काम काढलं याला इकडे यायला, कोणत्या हेतूने आला, हे तर आपल्याला कळणारच आता. बघा तुम्ही आणि व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा, शेवटपर्यंत बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लाईक करा. काय करावं गड्याला खायला आता, काहीतरी नवीन छान करावं लागेल ना. मस्त वाजते, नक्कीच आवडेल त्याला. घे राकेश, घे खाऊन घे बरं बाळा, घे खाऊन. खूप लांबून आलाय ना बाळा तू, भूक लागली असेल तुला. घे बरं पहिले खाऊन, बस झाले आता गप्पा. ही बाई तर किती चांगली, किती काळजी घेऊ लागली माझी. माझी आई तर सांग ती खूपच खडूस आहे, तुला काळजी घेणार नाही तुझी, तुला हाकलून देईन, घरातून ठेवणार नाही आणि मला खायला प्यायला किती किती काळजी घेते माझी, बघा बरं. आणि माझी आई अशी का सांगत होती काय माहिती बाबा. मस्त वास येते. ठीक आहे, घे खाऊन पटापट. बापरे, एवढं कधी खाऊ मी, किती झालं हे, इतकं सारं दिलं आई तुम्ही मला हे खायला. अरे किती रे, एवढा मोठा माणूस तू आणि तुला एवढं लागणार नाही का. घे बरं पटकन खाऊन, सनी घे खाऊन. हो 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 हो, खातो खातो. खूपच टेस्टी आहे. तुमच्या हाताला खूपच चव दिसते. वाव मस्त. आता बाय भेटतो खूप. अरे बबिता ये, काय म्हणते ग, ये. कोण पाहुणे आले काय कोणी? नाही पाहुणा नाही बाई, आता मोस पोरगे ना ये, मोस पोरगे. असं को बाई, तुमचं पोरगे बाय कधी पैदा केलं मी राहते तुला तुम्ही. कांती इकडे सांगते. सांगा काय असं को बाई. अहो हे माझ्या सवतीचं पोरग आहे, पाहिल्या सवतीचं. आता माहिती सको बाई, तुझ्या सवतीचं आहे. आता कशाला आला माहिती इथं? काय नाही तुला कशाला आला म्हणजे असं आता कधी येणारच होतं तो मग कशाला आला म्हणजे आता मग पोरग सेंदी आता कशाला आला म्हणजे काय, या घरचंच पोरग येते, येणारच नाही ते कधी. आता नाही बाई सको बाई, का हो तर लग्नाला आलाय लगे, आता नगदी लग्न करून लागतंय. मी करू ना, आहे का काय नजर द्या एखादी पोरगी असं तर सांग, टाको करून. माय सको बाई अवघडच बाई तो, कुठून पाहू मी पोरगी आणि माय बी, आणि ते पोरं कसं काय कुठं राहत होतं कुठं नाही, काय करतं काय नाही, कोस पाहू माहिती पोरगी मी. जाऊ बाई आपण नाही पाहिजे बाई, तो पाहून घेऊ माय बिचारी. माय बाई बबिता काही पण विचार करते तू तर. चालले बाई मी सको बाई, चालले असं झाले होते ते काम नाही चालले. अगं बबिता थांब, अगं बबिता गेली काय ग, काय बबिता आहे बाई. इमलबाई हाय घरात. आता बाई बबिता एवढी कशी घाबरली व. अरे बापरे, काय शॉक लागला तुला एवढा. ये ना आती. अगं बोलशील तर काय झालं, इथे तोंड वाचून होती, काय झालं सांग ना. अहो सखूबाईच्या घरी गेलते मी आता सखूबाईच्या घरूनच आले. अरे मग काय झालं सखूबाईची तर, काय पाहिलं माहिती का भूत पाहिलं आणि भूतगीत पाहिलं काय पाहिलं तर एवढी काय लगे शॉक झाली. अहो सखूबाईच्या सवतीच पोरगा आलाय, सावतर पोरगा आला सखूबाई, सावतर पोरग. आता माय बी कसं काय हो बाई, मला तर माहिती नाही सखूबाईला सवत होती म्हणून पहिली. अरे बाई मला कुठं माहिती नाही, सखूबाईने कधी सांगितलं नाही असं. आतून त्यांनी सांगितलं एवढं संग राहतो आपण कामाला याला, कधीच त्यांनी सांगितलं बाई सखूबाईनं काय कमाली बाई सखूबाईची पहा ना, आपण तर सगळं सांगून देतो बाई आपल्या गोष्टी, पण सखूबाईने कधीच त्यांनी सांगितलं की सवत होती म्हणून मला का काय काहीच नाही ना. पाय ना मला तर कमाल वाटते बाई सखूबाईची खरं या गोष्टीची, लपवाची पण बोलता म्हणते एखादी. कधीच नाही माहिती होती आपल्याला काय करायचं. मला तर बोलत वाटत नाही बाई सखूबाईला, तर माझ्या वावरत नव्हती आली तेव्हापासून. जाऊ माहिती तिकडं घे बैस माय, घे चहा घ्या घे ये. नको मी आता अजून जाते ना गावामध्ये, सगळ्याला सांगून येते ना, कोणाला माहिती कोणाला मी सखूबाईचं सवतीस पोरगा आलं म्हणून सगळं सांगते ना. तुम्हाला सांगितलं राणीला, काय माहिती बाय राणीला माहिती की नाही, राणीला रे सोबतीन सखूबाईची, पण काय माहिती सांगितलं की नाही सखूबाईंना. ते राधाला रिंकीला यायला सगळं सांगून येते ना. विचारायला माहीत झालं पाहिजे ना सखूबाई सवत ते म्हणून पोरगे म्हणून सवतीला काय. हो बरं जाऊ दे, काम करू आपण सगळ्या जाऊ सखूबाईच्या घरी, जाऊन सखूबाईच्या सवतीचा पोरगा पाहायला. काय म्हणते असं म्हणते का, बरं मी सगळ्याकडून एकदा जाऊन येते त्यानं पाहते कोणाला माहिती कोणाला नाही, राणीला राधाला रिंकूला त्या मनीषाला. हो जाय पाय माहिती नाही, जाय पाय.